वेळ निघून जाते पण आठवण मात्र कायमची राहते. हाय, मी अश्विन तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या एका मिनी ब्लॉगमध्ये. दिवाळीचा आज पहिला दिवस, पहिली आंघोळ होती, तर मला सगळं आवरायचं होतं. सकाळी उठले होते मी लवकर. असं बोलतात पहाटे आंघोळ करायची दिवस उगवायच्या अगोदर, त्यासाठी मग आवरून घेतलं. अगोदर भांडी झाडून सगळं काय करून घेतलं, सडा मारून घेतला, रांगोळी काढली. तर गेल्या वर्षी ह्या दिवसात माझी आजी होती माझ्यासोबत. मी प्रेग्नन्सीमध्ये मला खूप त्रास होत होता, त्यामुळे मला काही करता येत नव्हतं. 7वा महिना लागला त्या दिवसापासूनच मला त्रास होऊ लागला. असा पाय पण उचलता येत नव्हता. त्यामुळे मग माझ्या मदतीसाठी माझी आजी होती. आता ही क्युटी बघा कशी बडबड करते, व्हॉइस ओव्हर करताना सुद्धा शांत बसत नाही. सकाळची सगळी कामे आवरली आणि त्यानंतर पोहे बनवून घेतले. आज खूप काम होतं मला दिवसभर, कारण की फराळाचं मी काही बनवलं नव्हतं. त्यानंतर दुपारच्या वेळेमध्ये करंज्या बनवून घेतल्या आणि करंज्या झाल्याच्या नंतर मग बाकीचं करंज्या बनवायला जास्त काही वेळ लागला नाही, कारण की आमच्या शेजारच्या मुली आल्या होत्या मला बनवू लागायला. संध्याकाळच्या वेळेला दिवे लावून घेतले अगोदर तर, आणि त्यानंतर मग चिवडा आणि शंकरपाळे असे 2 पदार्थ बनवायचे होते मला. लाडूचं काय नाही, उद्या बघता येईल म्हणले, थोडं थोडं करावं. जसं क्युटी करू देईन त्याचा आकाराने मी बनवत होते. दिवे लावून घेतले आणि त्यानंतर चिवडा आणि शंकरपाळी बनवली. चला तर मग इथेच एंड करते. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.